मुलांना तर आपण पाहणार परावर्तित प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट अशा प्रकारे आपण पाहणार आहोत की रिफ्लेक्टेड म्हणजे परावर्तित प्रकाशाचे कशा प्रकारे परावर्तन होते आपण या चित्राच्या माध्यमातून समजणार आहोत की केश करताना तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो। जेव्हा तुम्ही केस कापायला जाता तेव्हा तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो की कशा प्रकारे केस कापले गेले तुम्हाला समोरच्या आरशातून हे मागे दिसणं, जसं इथे दिलेलं आहे की बघा इथे मागे आरसा आहे आणि ते समोर देखील आरसा आहे की जे केस कापताना असताना देखील तुम्हाला इथे पाहण्यासाठी किंवा दिसण्यासाठी ते व्यवस्थित कापले गेले पण आरसा असतो। तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते की तुमची जे पाठीमागची जी प्रतिमा म्हणजे तुमचं जे बॅक साईड आहे त्याची जी प्रतिमा आहे ती मागच्या आरशामध्ये तुम्हाला दिसत असते। या प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशामध्ये तुम्हाला दिसते आणि त्याची जी प्रतिमा आहे ती मला पुढच्या आरशात दिसते। त्यामुळे केश करताना मानेवरील केस व्यवस्थित कापले आहेत हे आपल्याला दिसून येते, हे पाहता येते आणि त्यामुळे आपण जे केस कापलेले आहेत ते व्यवस्थित कापलेत का नाही, मानेवरील केस बारीक आहेत जाड आहेत हे व्यवस्थित कापले आहेत की नाही आपल्याला पाहण्यासाठी ते दिसून येते किंवा ते आपल्याला पाहता येते। आपण ते पाहू शकतो की कशा प्रकारे जे केस कट होत आहेत। त्याचबरोबर दुसरं उदाहरण दिले, चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होत आहे। बघा आता इथे काय दिलं आहे, चंद्र हा स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडत आहे। चंद्र काय चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आणि म्हणून तो सूर्याचा प्रकाश घेत असतो, म्हणून चंद्र हा स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होत असते आणि म्हणून तो आपल्याला प्रकाश दिसतो। त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन तेव्हा आपल्याला त्याचे चंद्राचे प्रतिबिंब दिसते। तशा प्रकारे आपण जेव्हा बघा पाण्यामध्ये देखील पाहतो तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये देखील काय दिसतं, चंद्राचे आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्याचे परावर्तन आपल्याला दिसत असते। अशा प्रकारचं दृश्य आपण नक्कीच पाहिलेलं असेल। यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते। पाण्यातून काय होत आहे बघा, परावर्तित प्रकाशाचे जे प्रकाश पडलेला आहे त्या प्रकाशाचे परावर्तन होऊन त्या दिसते व आपल्याला त्या चंद्राचे जे प्रतिबिंब आहे पाण्यामध्ये दिसत असते। तर बघा चंद्र इथे आहे का नाही, तर त्याच्या प्रकाशाचे परिवर्तन म्हणून आपल्याला चंद्राची प्रतिमा इथे आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे त्याचे किरण आपल्याला दिसतात। याच पद्धतीने परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते आणि याच पद्धतीने म्हणजे याच मेथडनुसार जे परावर्तित जे प्रकाशाचे जे अनेक वेळा त्याचे काय होत आहे परावर्तन देखील होताना दिसत आहे। आता इथे किरण दिलं आहे की कॅलेडोस्कोप म्हणजेच काय आहे, शोभादर्शी चारूदर्शी। कॅलेडोस्कोप म्हणजे काय आहे तर एक प्रकारचे त्यांनी दाखवलेलं आहे। कॅलेडोस्कोप हे एक मनोरंजक आणि वैज्ञानिक उपकरण आहे, एक ऑप्टिकल उपकरण आहे की जे एका आरशाच्या साहाय्याने आणि मदतीने दर्शवलं जातं की ज्याच्यामध्ये आरशे आणि मण्यांचा आणि वेगवेगळ्या रंगाचा त्याच्यामध्ये हा वापर करून ते तयार केलेलं एक कॅलेडोस्कोप त्याला नाव दिलं। म्हणजेच तर आपण त्याला बघतो की चित्र विचित्र दर्शक देखील आपण त्याला मराठीमध्ये बोलू शकतो। कॅलेडोस्कोप हे उपकरण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करते की कशा प्रकारे प्रकाश परावर्तनाचं ते काम करते की त्याच्यामध्ये एक नळी लावली, त्या एका नळीला 60 आणि 45 कोनाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्याचं परावर्तन पाहू शकतो आणि जितक्या वेळ तुम्ही त्याच्यातून पाहता त्या प्रत्येक वेळेस नवीन छबी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते। पुन्हा ती छबी आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न किंवा पुन्हा एक जी छबी झाली ती दुसरी छबी पुन्हा ती छबी आपल्याला दिसून येत नाही, तर दरवेळेस नवीन आकृती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत असते। बघा अशा प्रकारे त्यांनी सांगितले की कॅलेडोस्कोप हे उपकरण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावरती आधारित असते। आता हे करण्यासाठी त्यांनी पाहिले की बघा कृती काय आहे, 3 समान आकाराचे आयताकृती हे अशा प्रकारे 3 आयते घेतले जे समान आकाराचे आहेत। परावर्तित पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटवले आहेत आणि तिन्ही आरसे जे आहेत एकमेकांच्या आतमध्ये बघा पृष्ठभाग आतमध्ये येईल तर त्याचा जो पृष्ठभाग आहे तो आतमध्ये येईल अशा रीतीने तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपामध्ये आपण काय केले आहेत चिपकवलेले आहेत। बघा स्वरूपामध्ये चिकट पट्टीने काय केले आहे चिपकवलेले 3 आरसे एक समान आकारचे घेऊन त्याचा 3 त्रिकोण आकार होईल याप्रमाणे चिटकवला आहे। एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिटकपट्टीने चिटकवला व तो एका बाजूने बंद केला। अशा प्रकारे एक पांढरा कागद आहे तो त्या इथे अगोदर काय केला आहे स्टिक करून घेतलेला आहे चिकटपट्टीच्या सहाय्याने। अशा प्रकारे तो इथे बंदिस्त करून घेतला आहे। पुढे दुसरी बाजू कागदाने बंद केली आहे आणि तिथे पुढची जी दुसरी बाजू आहे ती देखील कागदाने बंद केली। या छिद्रातून उजेडामध्ये पाहिले की काचेच्या तुकड्याच्या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या पाहायला मिळतात आणि त्या छिद्रातून त्या होलामधून पाहिले त्या कागदाच्या बघा त्या छिद्रातून पाहिले की काचेच्या तुकडे तिथे पाहायला आपल्याला मिळतात। मग हे जे काही रंगीत कागदाचे जे तुकडे आहे जे छोटे छोटे जे आरसे आहेत जे रंगीत कागद आहे किंवा जे रंगीत जे आरसे आहेत काही मणी आहेत तिथे टाकले जातात आणि त्याच्याप्रमाणे 60 आणि 45च्या कोनाच्या माध्यमातून अशा प्रकारे ते
चिपकवले जातात आणि दरवेळेस तुम्ही त्या होऱ्यातून पाहिलं तर तुम्हाला नवीन आकृती तिथे पाहायला मिळत आहे. बघा अशा प्रकारे काचेच्या तुकड्याच्या असंख्य प्रतिमा तिथे तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात बघा, अशा प्रकारच्या असंख्य प्रतिमा तिथे तयार होतात. या प्रतिमा तिन्ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार होतात आणि जे 3 आरसे आपण लावले त्या तिन्ही आरशामुळे आरशात निर्माण झालेले त्याच्यामुळे ती परावर्तन क्रियामुळे हे आपल्याला अशा प्रकारचं चित्र तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यालाच आपण काय बोलत आहोत, कॅलेडोस्कोप असे म्हणत आहोत. कॅलेडोस्कोपमध्ये पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. कॅलेडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना ही पुन्हा सहजपणे तयार होत नाही. मग एकदा की ही रचना त्याच्यामध्ये तयार झाली की पुन्हा ती रचना होत नाही, तर दरवेळेस वेगवेगळी रचना ही तयार होत असते. ते आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळी रचना तयार होत असते. बघा प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगळी असते आणि जेव्हा आपण प्रत्येक वेळी तिला बघतो तेव्हा ती रचना ही वेगळी आपल्याला त्याच्यात दिसत असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद देखील तयार करणार आहे किंवा त्याचा जो कॅलेडोस्कोपचा उपयोग आहे तो कशासाठी आहे, खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जातो किंवा नक्षीदार जो कागद आहे तो तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे जे सीट कव्हर आहे त्याच्यासाठी देखील बघा इथे आपण वापर केला जातो. वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक व कॅलेडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या शोधण्यासाठी देखील वापर करतो. तर अशा प्रकारे कॅलेडोस्कोपचा वापर म्हणजे कॅलेडोस्कोप म्हणजे काय आहे किंवा त्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला जातो याबद्दलची आपण माहिती घेतली. आता आपण पाहणार परिदर्शी म्हणजेच काय, पेरिस्कोप म्हणजे काय आहे बघा. पेरिस्कोप बघा परिदर्शी उपकरण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करते. बघा आता अशा प्रकारचं हे परिदर्शी आहे. हे परावर्तित प्रकाशाचे बघा ते दिले आहे, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर तिथे कार्य करत असते. अशा प्रकारचं हे परिदर्शी उपकरण आहे. बघा आता आपण पुढे पाहणार आहोत. आता हे कशा प्रकारे केलं आहे बघा, एक पुठ्याचे खोकं घेऊन खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला खाचा करून घ्यायचा आहे. बघा एक पुठ्याचा खोका घ्यायचा आहे आणि त्याला वरच्या आणि खालच्या बाजूला एक खाच काढून घ्यायची आहे. त्यामध्ये खोक्याच्या बाजूला 45 डिग्रीचा कोन करायचा आहे. किती डिग्रीचा, 45. आणि एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे आकृतीत दाखवल्याप्रमाणे बसवले व ते चिकटपट्टीने घट्ट चिकटून घेतले आणि ते चिकटपट्टीने काय केले आहे, अशा प्रकारे घट्ट चिटकून घेतलेले. कोणते, एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे आणि एकमेकांना अशा प्रकारे 2 समांतर जे आरसे आहेत बघा, हे आरसा आणि आरसा अशा प्रकारे आरती दाखवल्याप्रमाणे ते चिकटपट्टीने अशा प्रकारे ते घट्ट चिटकून घेतले आहेत. वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकाच्या विरुद्ध बाजूस साधारण 1-1 इंचाच्या 2 खिडक्या करून आत खालच्या खिडकीमध्ये ते खिडकीतून डण टाकले आणि अशा प्रकारे वरच्या आणि खालच्या बाजूस 1-1 इंचच्या 2 खिडक्या देखील इथे तयार केल्या आहेत. आणि आता त्या खालच्या खिडकीतून पहिल्याने वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी म्हणतात. अशा प्रकारे बघा उपयोग म्हणजे त्याचा उपयोग काय आहे. पारदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रीय वस्तू बघण्यास तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची माहिती बघणे. म्हणजे याचा पारदर्शीचा काय उपयोग आहे की पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघणे की समुद्रावरील ज्या वस्तू आहेत त्या बघण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून जे बंकर्स आहे, जे खालचा जो तळघर आहे त्याच्यामध्ये खाली राहून भूपृष्ठावरील ज्या वस्तू आहेत त्या बघण्यासाठी देखील त्याचा वापर केला जात आहे. म्हणजे त्याची टेहळणी करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे या सर्व जे पारदर्शी आहे त्याचा वापर केला जात आहे. आपण पाहिलं मुलांना की ते पारदर्शी आहे त्याचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रातील वस्तू बघण्यासाठी, जे पाणबुडी आहे त्या पाणबुडीमध्ये समुद्रातील ज्या वस्तू बघण्यासाठी त्या पारदर्शीचा वापर केला जातो आणि त्याचप्रमाणे बंकर्समध्ये देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे मुलांना आपण जो घटक पाहिला आहे त्या सर्व घटकाची आपण माहिती घेतली आहे. आता आपण सारांशाच्या माध्यमातून पाहणार या पाठात आपण प्रकाशाचे परावर्तन व त्याचप्रकारे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन याचा आपण अभ्यास केलेला आहे की म्हणजे बारीक प्रकाशाचे परावर्तन व त्याचे प्रकार व परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या सर्व घटकांचा आपण अभ्यास पाहिला की अरे येणारे जे टॉपिक आहे ते देखील आपण इथे कव्हर केले आहे. आपला पाठ आहे प्रकाशाचे परावर्तन केले म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की रिफ्लेक्शन कोणकोणत्या प्रकारचे आहे. मग 2 प्रकारचे आहे, एकरेषीय आणि म्हणजे समान आणि असमान आहे. मग त्याचे देखील प्रकार आपण पाहिले, त्याचे देखील आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि आपण उदाहरणाच्या माध्यमातून ते आपण समजून घेतलेलं आहे. तर मुलांना आता अशा प्रकारे आपला हा पाठ इथे पूर्ण झालेला आहे. आता आपण पाठाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता या पाठाच्या माध्यमातून येणारे जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ही कोणती आहेत ती देखील आता आपण बघण्याचा आता आपण पाहणार आहोत. या पाठाच्या दरम्यान असणारे जे प्रश्नोत्तर आहेत
ते कोणत्या प्रकारचे पानाचे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर आपण टास्क आहेत. सर्व टास्क आपण कंप्लीट करणार आहोत. प्रथम आपण पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून हे प्रश्न आहेत ती कोणती आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर आपला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्याची तुम्हाला 2 ऑप्शन असणार. 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट असणार आहे. तर सुरुवात करून आपला जो पहिला प्रश्न आहे, लाकडाच्या पृष्ठभागावर होणारे प्रकाशाचे परावर्तन हे डॅश डॅश परावर्तन असते. मग कोणत्या प्रकारचे परावर्तन असते बघा. मग त्याला फोन करून सांगा की मला नको आणू म्हणून. बरं चालेल. तर मग आपण बघा इथे पाहणार आहोत, आपल्या प्रश्नामधलं आहे की नियमित आणि अनियमित आहे, की लाकडाच्या पृष्ठभागावर होणारे जे प्रकाशाचे जे परावर्तन आहे मग ते कसे पडत आहे, नियमित पडत आहे का अनियमित आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे अनियमित आहे, की लाकडाच्या पृष्ठभागावर होणारे जे प्रकाशाचे परावर्तन आहे अनियमित पडत आहे. कारण जे लाकूड आपण पाहिलं त्याचे जे प्रकाशाचे परावर्तन कसं पकडत आहे अनियमितपणा त्याच्यामध्ये दिसून येत आहे आणि म्हणून आपलं ते उत्तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. आपल्या नेक्स्ट आहे डॅश डॅशचे कार्य हे प्रकाशाच्या परावर्तनावर अवलंबून असते. कोणाच्या परावर्तनावर अवलंबून आहे, भिंगावर का कॅलिडोस्कोपवरती अवलंबून आहे. जे प्रकाशाचे जे परावर्तन आहे बघा, डॅश डॅशचे कार्य प्रकाशाच्या परावर्तनामुळे कोणत्या प्रकाशाच्या, भिंग का कॅलिडोस्कोप. तर आपलं जे उत्तर आहे कॅलिडोस्कोप याच्यावरती प्रकाशाचे परावर्तन हे अवलंबून असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. कोणत्या रचना शोधण्यासाठी करतात, कोणत्या गोष्टीचा, कॅलिडोस्कोपसाठी का परिदर्शीसाठी. तर आपण वेगवेगळ्या रचना पाहतो की जी रचना किंवा जे नक्षी आपण पाहिले की ती पुन्हा आपल्याला ती मिळवता येत नाही. मग वेगवेगळ्या रचना मिळवतात, पण ते कशामध्ये येतात, परिदर्शीमध्ये होत नाही. परिदर्शीचा उपयोग हा वेगळा आहे. मग आपलं योग्य उत्तर आहे कॅलिडोस्कोप हे आहे. कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी केला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपाती किरण व परावर्ती किरण हे स्तंभिकेच्या डॅश डॅश बाजू असतात. मग कोणत्या बाजूच असतात, मग एकाच का विरुद्ध. तर आपाती किरण आणि परावर्ती किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूच असतात. हे आपल्या इथे उत्तर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशचा उपयोग पाणबुडीमध्ये होतो. मग कोणाचा उपयोग पाणबुडीमध्ये होत आहे, परिदर्शीचा होत आहे का कॅलिडोस्कोपचा होत आहे. तर यापैकी आपलं उत्तर आहे की परिदर्शीचा उपयोग हा पाणबुडीमध्ये होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इथे बरोबर आणि चूक की बरोबरच्या माध्यमातून आपल्याला तिचे उत्तर सांगायचे आहे. आता आपण दुसरा टास्क पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, फक्त नियमित परावर्तनामध्ये प्रकाशाचे परावर्तनाचे हे नियम पाळले जातात. मग हे विधान बरोबर आहे का, तर फक्त नियमित परावर्तनामध्येच प्रकाशाचे नियम परावर्तित नियमाचे पालन पाळले जाते का. तर हे विधान कसं आहे, चूक आहे. कारण नियमित आणि अनियमित या दोघांमध्ये देखील प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पाळले जातात आणि म्हणून हे विधान काय असणार आहे, चूक असणार आहे. आपलं करेक्ट दुसरं क्वेश्चन आहे, चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते. तर साहजिकच जे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे, म्हणजे चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने तो काय करत आहे, सूर्याचा प्रकाश घेत आहे, त्यामुळे चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होत आहे. हे विधान कसं आहे, अगदी बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅलिडोस्कोपचे कार्य प्रकाशाचे विखुरण्यावर अवलंबून आहे का. की कॅलिडोस्कोप आहे तो विखुरण्यावर त्याचं कार्य आहे का, तर नाही. की ज्याच्या काचा, ज्या रंगीत काचा, जे मणी त्याच्यामध्ये जे आरशामध्ये जे बसवले आहेत, की तुम्ही जितकी प्रतिमा कराल ती दरवेळेस तुम्हाला नवीन प्रतिमा मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यात प्रकाशाचं परावर्तन नाही, ते काय आहे, ते विखुरण्यावर ते डिपेंड नाही आहे आणि म्हणून हे वाक्य कसं आहे, चूक आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपातन कोण हे परावर्तन कोणापेक्षा मोठा असतो. मग आपले विधान आहे का आपातन कोणा परावर्तनापेक्षा मोठा नसतो, म्हणून आपलं जे विधान आहे इथे चूक असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाणबुडीमध्ये पारदर्शीचा उपयोग वरील खिडकीच्या समोरील दृश्य बघण्यासाठी होतो. मग समोरील दृश्य बघण्यासाठी होतो का, तर जे आपलं योग्य उत्तर आहे बरोबर आहे. पाणबुडीचा उपयोग कशासाठी होत आहे, की बघा पारदर्शीचा उपयोग हा खिडकीच्या समोरील दृश्य बघण्यासाठी होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता अशा प्रकारे आपल्या इथे प्रश्न झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत जो पुढचा प्रश्न आहे मुलांना, की आपला जो पुढचा टास्क आहे, खेळ आहे. खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत. इथे बरेच खेळ आहेत, तर यापैकी मुलांना आपण आज वाकड आणि टोपीवालाचा खेळ खेळणार आहोत, पाहणार आहोत. इथे तुम्हाला बघा इथे 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर देखील असणार आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सुरुवात करणार आपल्या पहिल्या पॅटर्नला, डॅश डॅश हे स्वयंप्रकाशित नाही. मग काय स्वयंप्रकाशित नाही आहे, सूर्य, चंद्र, तारा, काजवे. तर आपल्याला उत्तर माहीतच आहे. आपलं उत्तर आहे मुलांना राईट. आपलं उत्तर आहे चंद्र आणि म्हणून चंद्र आहे, चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, आपण पाहणार आहोत.
आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या डॅश डॅश प्रतलात असतात. कोणत्या प्रतलात असतात? विरुद्ध प्रतलात, विभिन्न प्रतलात, एकाच प्रतलात का समांतर प्रतलात? तर आपण पाहिलं मुलांना आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका ह्या कशा आहे? एकाच प्रतलामध्ये असतात आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅलेडोस्कोपमध्ये डॅश आयताकृती आरशाचा वापर करतात. मग कोणत्या आयताकृती आरशाचा वापर करतात? 3 आयताकृतीचा, 2 आयताकृतीचा, 4 का 1? तर आपलं जे उत्तर आहे मुलांना कॅलेडोस्कोपमध्ये 3 आयताकृती आरशाचा वापर करतात आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे ते आपण योग्य उत्तरावर आपण इकडे क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर आपतन कोन 45 डिग्री सेल्सिअस असेल तर परावर्तन कोन डॅश असेल. मग परावर्तन कोन किती आहे? आपतन कोन 45 डिग्री सेल्सिअस, तर परावर्तन कोन 25 अंश आहे, 65 अंश आहे, 20 अंश आहे का 75 अंश आहे? त्याच्यापैकी आपलं उत्तर आहे 25 अंश हा असणार आहे. आपतन कोन 25 अंश असेल तर 25 डिग्री सेल्सिअस असेल तर परावर्तन कोन हा 25 अंश असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश या प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करते. कोणत्या गुणधर्मावर कार्य करते? मग तुम्हाला 4 पर्याय, सूक्ष्मदर्शी, टेलिस्कोप, भिंगे का कॅलिडोस्कोप. म्हणजे आपलं बघा प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करते. सूक्ष्मदर्शी, टेलिस्कोप, भिंग का कॅलिडोस्कोप. तर आपलं जे उत्तर असणार आहे कॅलिडोस्कोप आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा तर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांनी तो पाहणार आहोत, डॅश डॅश कार्य हे प्रकाशाच्या परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते. कोणते कार्य हे प्रकाशाच्या परावर्तन गुणधर्मावर अवलंबून असते? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहे, परिदर्शी, आरसा, भिंग का कॅलिडोस्कोप. तर बघा प्रकाशाचे जे परावर्तन आहे कोणत्या गुणधर्मावर आहे? तर भिंग या गुणधर्मावरती अवलंबून आहे आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे या योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, डॅश डॅश या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. कोणत्या याच्यामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात? नियमितमध्ये, नियमित व अनियमितमध्ये का फक्त अनियमितमध्ये का यापैकी नाही? तर आपलं यापैकी जे उत्तर आहे नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तराला आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, परिदर्शीचे कार्य हे प्रकाशाचे डॅश डॅश या गुणधर्मावर अवलंबून आहे. व कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? अपवर्तन, विसरण, हस्तक्षेप का परावर्तन. तर परिदर्शीचे कार्य हे प्रकाशाच्या परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण यापैकी 8 जे आपले प्रश्नाचे उत्तर आहे खेळाच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहे ते देखील बघायचा प्रयत्न करणार आहोत. इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमातून जसे 4 ऑप्शन होते तसेच तुम्हाला इथे देखील 4 पर्याय इथे दिलेले आहे. त्या 4 पर्यायापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर आहे. आपण सुरुवात करणार आपल्या पहिल्या प्रश्नाला, कॅलिडोस्कोपमध्ये डॅश आयताकृती आकार आरशांचा वापरतो. किती आरशांचा वापरतो? 3, 4, 2, 1. तर आपलं जे उत्तर आहे तुम्हाला माहीत आहे काय आहे मुलांना आपलं उत्तर? बरोबर आपलं उत्तर आहे 3 आहे आणि म्हणून आपण कॅलिडोस्कोपमध्ये 3 आयताकृती आरशाचा वापर केला जातो. आपले ते आन्सर करेक्ट आहे. आपला नेक्स्ट आहे, जर आपतन कोन 45 डिग्री सेल्सिअस असेल तर परावर्तन कोन किती असणार आहे? तर मग 25, 20, 65, 75. तर आपल्या यापैकी उत्तर आहे मुलांना जर आपतन कोन 25 आहे तर आपलं जे उत्तर देखील 25 अंश असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या डॅश डॅश प्रतलात असतात. मग कोणत्या प्रतलात आहे? तुम्हाला पर्याय आहे तिथे विरुद्ध, एकच, विभिन्न का समांतर. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आपती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलामध्ये असतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपलं नेक्स्ट आहे, डॅश डॅश प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करते. तर म्हणा यापैकी आपले जे 4 ऑप्शन आहे सूक्ष्मदर्शक, भिंगे, टेलिस्कोप का कॅलिडोस्कोप. तर यापैकी जे आपले उत्तर आहे म्हणून डॅश हे प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कोणत्या प्रकारावर? तर भिंगे या प्रकारावर आपलं कार्य करते. आपले जे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण उत्तर देणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. कोणत्या प्रकार पाळले जातात? नियमित, अनियमित, नियमित, अनियमित का यापैकी नाही? तर प्रकाश परावर्तनाचे नियम कोणत्याच्यात पाळले जातात? नियमित व अनियमित या दोन्ही प्रकारामध्ये पाळले जातात म्हणून आपण इथे करेक्ट आन्सर क्लिक केला आहे. आता त्यांचे की डॅश डॅश कार्य प्रकाशाच्या परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून नसते. मग कोणत्यावर? परिदर्शी, भिंगे, आरसा का कॅलिडोस्कोप. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे कॅलिडोस्कोप हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर घेतलं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे स्वयंप्रकाशित नाही. काय स्वयंप्रकाशित नाही? कोणता तारा? सूर्य, तारा, चंद्र, काजवे. तर यापैकी आपलं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. आपलं उत्तर आहे चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परिदर्शीचे कार्य प्रकाशाच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. कशावर असते? या गुणधर्मावर. कोणत्या? अपवर्तन, हस्तक्षेप, विसरणे का परावर्तन? तर आपलं उत्तर आहे परावर्तन आहे मुलांनो, की परावर्तन. परिदर्शी कार्य प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते. अशा प्रकारे मुलांना आपण 8च्या 8ही प्रश्नांची उत्तरे इथे आपण दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. काही लघुत्तरी प्रश्न आहेत आणि काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, ते कोणते आपण पाहणार आहोत. इथे जो पहिला प्रश्न आहे तो आपण त्याचा बघा दिला आहे, एखादी वस्तू आपल्याला का दिसते? त्याने कारण विचारले की आपल्याला एखादी वस्तू आहे ती का दिसत आहे? तर वस्तूच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे परावर्तन झाल्यावर, वस्तूचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर प्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे ती वस्तू आपल्याला सहज दिसू शकते. की एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे किरण पडले जातात आणि ती किरण परावर्तित होतात आणि त्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसते. अगदी सोपं आहे, काही कठीण नाही आहे. वस्तूच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे परावर्तन झाले, जे वस्तूचे पृष्ठभाग आहे त्याच्यावर प्रकाश काय होते? परावर्तन झाल्यामुळे ती वस्तू आपल्याला सहज दिसून येते. त्याला आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणत असतो. आता बघा, तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्याची दिशा बदलते व ती परत फिरतात. आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? की एखाद्या वस्तूवर पृष्ठभागावर प्रकाश किरणे जर पडली तर ती दिशा बदलते व ती परत फिरतात. त्यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणत आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश परावर्तनाचे नियम सांग. आता प्रकाश परावर्तनाचे नियम 3 आहेत, आपण पाहिलेले आहेत. आपाती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. एक पहिला आहे. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात. आणि तिसरं, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. क्लिअर झाले मुलांनो? आपाती कोन व परावर्तन कोन हे जे दोन आहेत हे समान माप आहे. आपाती कोन आणि परावर्तन कोन. बघा, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात आणि आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. हे अशा प्रकारे प्रकाश परावर्तनाचे 3 नियम आपण इथे पाहिलेले आहेत. पुढचं आहे, प्रकाशाचे नियमित परावर्तन स्पष्ट करा. आता प्रकाशाचे नियमित परावर्तन बघा, अशा प्रकारे आपण इथे स्पष्ट करत आहोत. बघा, पहिला आहे, सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. पहिला जे त्यांनी व्याख्या स्पष्ट केली की प्रकाशाचे नियमित परावर्तन स्पष्ट करा, की जो सपाट आणि गुळगुळीत जो पृष्ठभाग आहे त्याच्या होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणाचे आपतन कोन व परावर्तन कोन मापाचे असतात. बघा, परावर्तन कोन समान मापाचे असतात, त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. म्हणजे परावर्तित जे किरण आहेत ते कसे आहेत? एकमेकांना समांतर किरणामध्ये असतात, समांतर असतात, परस्परांना समांतर आहेत. जर आपत्ती किरणाचे आपत्ती कोन I1, I2, I3 आहेत असतील व त्याचे परावर्तन कोन क्रमशः कसे असणार आहे? R1, R2, R3 असणार आहे. तर I1 बरोबर = I2 = I3 बरोबर R1 = R2 R3 अशा प्रकारे समांतर असणार आहे. त्यामुळे प्रकाशाचे नियमित परावर्तन अशा प्रकारे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे, परिदर्शीचा उपयोग सांगा. हे देखील आपल्याला माहिती आहे. परिदर्शीचा उपयोग काय आहे? की पाणबुड्यामध्ये देखील समुद्राच्या पाणबुड्यामध्ये देखील ज्या समुद्रावरील ज्या गोष्टी पाहण्यासाठी आणि बंकरमधील ज्या गोष्टी आहेत ज्या त्या पृष्ठभागावर ठेवलेल्या वस्तू आहेत ते पाहण्यासाठी. पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यासाठी परिदर्शीचा उपयोग होतो. तसेच परिदर्शीचा उपयोग हा बंकर्समध्ये भूपृष्ठाच्या भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूच्या टेहाळणी करण्यासाठी, भूपृष्ठावरील टेहाळणी करण्यासाठी देखील वस्तूची त्याच्यासाठी देखील त्याचा आपण वापर करतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपतन बिंदू म्हणजे काय? आता हे देखील अगदी सोपं आहे. आपतन बिंदू म्हणजे काय? आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतो त्या बिंदूला काय म्हणत आहेत? आपतन बिंदू असे म्हणत आहे. आपल्या अगदी सोपं आहे. आपला नेक्स्ट आहे, चंद्र स्वयंप्रकाशित आहे का? आपण चंद्र का बघू शकतो त्यांनी सांगितलं आहे. बघा, इथे दिलं आहे, चंद्र प्रकाशित आहे का? तर साहजिकच आहे, चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आहे. तर चंद्र स्वयंप्रकाशित आहे तर चंद्र स्वयंप्रकाशित नाही आहे, कारण तो सूर्यापासून उष्णता घेत असतो आणि म्हणून चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परिवर्तन होते, त्यामुळे त्याला आपण काय म्हणत आहोत? जे आपण चंद्र तर बघू शकत नाही आहोत.
आपल्याला प्रकाशाचे अनियमित परावर्तन स्पष्ट करा. आता प्रकाशाचे अनियमित आपण मागे सांगितलं की नियमित आणि आता पाहत अनियमित. बघा इथे अनियमित खडबडीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. जो खडबडीत पहिला सपाट आणि गुळगुळीत होता ते नियमित, आणि इथे अनियमित मध्ये खडबडीत आणि बघा होणारे खडबडीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन अनियमित परावर्तन. दुसरं अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपत्ती कोणाचे आपतन कोण समान मापाचे नसतात, म्हणून त्याचे परावर्तन कोणही समान नसतात. कारण जे किरण पडले जातात ते समांतर नसतात आणि त्याच्यामुळे ते आपतन कोण समान नसल्यामुळे ते परावर्तन कोणही समान नसतात. म्हणजेच I1 इज इक्वल टू नॉट I2 इज इक्वल टू नॉट I3 बरोबर R1 इज इक्वल टू नॉट R2 इज इक्वल टू नॉट R3. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात नाही, ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. तर अशा प्रकारे मला प्रकाशाचे अनियमित परावर्तन आपण त्याचा अभ्यास केलेला आहोत. पुढे आपण बघणार आहोत अंधाऱ्या खोलीतून वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही असे का त्यांनी विचारलेले आहे. बघा इथे जो प्रश्न आहे का, तर इथे काय दिलं की आपण का पाहू शकत नाही. वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपण डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागते. बघा त्यांनी काय सांगितले की जेव्हा वस्तूमधून आपणास पाहू शकतो, ज्या वस्तूपासून येणारा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात. पण डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला, म्हणजे जर लाईट बंद केलेली आहे तर त्यामुळे तो प्रकाश वस्तूचा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे तो उत्सर्जित झालेला असेल, वस्तूपासून प्रकाश परावर्तित झालेला असेल. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात. एखाद्या पृष्ठभागावर जर प्रकाश किरण पडली तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. त्यामुळे दिवा बंद केल्याने आपल्याला त्या वस्तू दिसू शकत नाही. म्हणजे साहजिकच ज्या एखादी वस्तू जर पाहायची असेल तर त्या वस्तूचे जे प्रकाश किरण आपल्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. म्हणून वस्तूपासून प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. परंतु जेव्हा लाईट बंद केली म्हणजे त्याच्यातील जो प्रकाश आहे तो उत्सर्जित झाला आहे आणि म्हणून ते लाईट बंद केल्यामुळे तो आपल्याला ती वस्तू दिसू शकत नाही. त्याच्या मागचं कारण आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये असणारे जे प्रश्न उत्तर आहे ते देखील आपण कव्हर केलेले आहेत. मी या पाठाच्या माध्यमातून सराव केले, परीक्षा प्रश्नोत्तर आपण संपूर्ण स्वाध्याय आपण इथे घेतलेला आहे. तरच या पाठाच्या माध्यमातून असणारे जे हर एक टॉपिक आहे ते देखील आपण इथे कव्हर केलेले आहे. आणि त्याप्रमाणे जे प्रकाशाचे जे परावर्तन आहे ते कशा प्रकारे होत आहे त्याचे जे नियम आहेत ते देखील आपण पाहिले. प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार आहेत, एक नियमित आणि एक अनियमित. मग त्यांच्या माध्यमातून देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि आपण मुलांना प्रयोगाच्या माध्यमातून देखील समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला असणारे जे प्रश्नोत्तर आहेत ते देखील कव्हर केले आहेत, टॉपिक कव्हर केले. त्या मुलांना हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे आणि तुम्हाला ते समजलं आहे मला खात्री. भेटू एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.